दोघे मुलं माझी वाढली तर माझ्या मुलाला मुलगा होत नव्हता म्हणून मी विठ्ठलाला बोलले. 4 मुलीच्या पाठीवर झाला. एक मुलगा आहे तो शेतीवर गावाला असतो, तो काय कधी बोलत नाही, कधी फोन करत नाही. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? ताताबाई बबन करू. कोणतं गाव माऊली तुमचं? आमचं नाव वेला, तालुका, जिल्हा पुणे, मुक्काम गाव कुरतवडी. कोणतं गाव म्हटले? कुरतवडी. कुरंगवडी का कुरतवडी? कुरतवडी. कुरतवडी. हा. बर. माऊली तुमचं वय किती आता? 90. 90 वर्ष वय. होय. मग तुम्ही आता ही वारी पायी करताय का गाडीत बसून करताय? गाडीत बाबा करते. गाडीत बसून. हो. कितवी वारी आहे तुमची? ही 9वी वारी आहे माझी. पायी वारी काही केले का तुम्ही? हो केलं थोड्याफार. थोड्याफार केल्या. हो. बर. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आता फक्त एक मुलगा आहे गावाला माझ्या, हा आणि एक सून आहे, हा. आणि 2 मुलं माझी वारली तरुण करोनामध्ये. ते दोघे मुलं माझी वाढली तो. दोघे मुलं वाढली माझी. एका मुलाची 2 मुलं आहेत. या वारीमध्ये एक किती वारीत लोक किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या दिंडीत मोजली नाहीत तशी, पण 200-250 असे बरं, कपाशी ठीक एवढी आहे. असते. 200-250 लोक आहेत. काही नाश्ता असतो, हो परत जेवण असतं, परत संध्याकाळी जेवण असतं. असतं. याच्यामध्ये तुम्ही काय काम करता का हो? कशामध्ये? आता इथं स्वयंपाक वगैरे करायला मदत करता का? आता मी नाही करत, त्यांच्या बाया असतात. पहिले करत होते, आता नाही मी करत. आता करत नाही. खोटं बोलून नाही जमणार. बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय मदत करत नाही. नाही. बरं, आता ह्या दिंडीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. हा. याच्यामध्ये तुम्ही काही पैसे वगैरे दिलेत का त्यांना? तसं मुलींनी दिलं असं तर मला सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही दिलेले नाहीये? मला नाही त्यात. म्हणजे ही सेवा सगळी तुम्हाला मुलगी करते नाही. म्हणजे आता सध्या तरी तुम्हाला फ्री मध्येच मिळते म्हणायचं म्हणजे, किंवा मुलींनी तुमच्या पैसे दिलेत म्हणायचंय? आज मुली. बरं, मुलीने दिले ना. बरं ठीक आहे, चालते. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबात कोणी वारी केली आहे का? असे लोक करतात, पण ते अशी बाजूने करतात, मी जातात निघून. खरी तुमच्या घरातल्या कोणी केली का दुसऱ्यांनी अजून? नाही, मी स्वतःच करते. फक्त तुम्ही एकट्यानेच वारी केलेली आता? एकटी केलेली आहे मी. बर. आता तुमचं वय 90 वर्ष. हो. आजकालच्या तरुण पिढीला, म्हणजे तरुण मुलं आहेत, त्या मुलांना वारी बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? सांगू शकते म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे जर ते येऊ शकलं तर येतात, पण मग त्यांनी यायचं नसलं तर त्यांनी मागं बसावं ना. पुढे कशाला यावं? पुढे नाही यायचं. मग त्यांनी वारी करावी का नाही करावी? त्यांनी करावी मनापासून, पण दुसऱ्या असं भरती लक्ष टाकायला नको आहे. आज त्यांचा जमाना चाललेला आहे, त्यांनी वारी तरुण मंडळाने करावी असं आमचं लक्ष आहे. वय 90 वर्ष. बर. एवढ्या वयात सुद्धा तुम्हाला वारी करण्याची प्रेरणा नक्की कोणाकडून मिळते हो? मुली कोणच मिळते. तुमचा विठ्ठल म्हणजे कोण नक्की? विठ्ठल पांडुरंग ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे भगवान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. दरवर्षी तुम्ही वारी करताय. हो. जर वारी चुकली हा. तर तुम्हाला कसं वाटतं? पण चुकलीच नाही माझ्याकडून. आता कोरोनाच्या काळात वाऱ्या चुकल्या ना बऱ्याच जणांच्या. त्या तेव्हा चुकल्या, त्या सर्वांच्याच चुकल्या. पण त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे होतं, आणि ते घडलं. तुम्ही कधी विठ्ठलाला मनापासून काय मागितले का हो? माझ्या मुलाला मुलगा नव्हता म्हणून मी त्याला म्हणजे बाबा एक माझ्या मुलाला मुलगा होईल, तुझ्या खांबाजवळ लोळण घालून मी त्याची. पण झाला वर्षाने. किती मुलीनंतर मुलगा झाला? 4 मुलीच्या पाठीवर झाला. 4 मुलींच्या पाठीनंतर हो. मुलगा झाला. हे मागणं तुम्ही विठ्ठलाकडे मागितलं होतं? मागितलं होतं. एवढं एकच मागणं मागितलं? एवढंच मागितलं. तुमच्या आयुष्यात असा एक कठीण प्रसंग किंवा कठीण काळ कधी आला होता का? शिवच आलाय.
आता काय काय झालंय आता? मला वाढल्यापासून अशीच मी बाहेरच असते. मुलं माझी दोघी वाढले करोनामध्ये. एक मुलगा आहे तो शेतीवर गावाला असतो, तो काय कधी बोलत नाही, कधी फोन करत नाही. फक्त हा आयुष्य माझ्या मुलीकडे गेला माझा. या दुःखाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आधार तुम्हाला कोणाचा मिळाला? मुलीचा आधार मिळाला. तिचे मुलं चांगले आहेत, मुलीची मुलं माझ्या चांगले. सगळी सेवा तुमची ते करतात का? हो, सगळे अजून पण तीच चालले. मुलगी कुठं राहिली तुमची? पिंपरी चिंचवड इथं पिंपरी चिंचवड मध्ये राहते. म्हणजे संत तुकाराम नगर. संत तुकाराम. हो. माऊली, शेवटचा प्रश्न हा. मला सांगा, आता पंढरपूरला गेल्यावर हा. तुम्ही विठुरायाकडे काय मागणार? विठुरायाला म्हणा बाबा, जोपर्यंत मला तो आधार देशील तोपर्यंत मी राहीन, आणि मला तुझा आधार तरी जरा जवळ दे. नाही, मला मुलगी समृद्ध आहे म्हणून मला आधार तेवढा दे बस. दुसरं काय नको म्हणत, काही नकोय. सगळ्यांनी मला चांगले सांभाळले, मला दिंडीच्या परिवाराने चांगले सांभाळले.